सकाळचे 7 वाजलेत. मस्त असं सूर्यनारायणाचं दर्शन होतंय सकाळी सकाळी गॅलरीतून. हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे सॅटर्डे. आज ह्यांना सुट्टी आहे. मला माहिती होतं की आज ह्यांना सुट्टी आहे म्हणून मी इडलीचा बेत केला, म्हणजे इडलीचं पीठ करून ठेवलं आहे. आता इडल्या करायच्या आहेत, पण मला नव्हतं माहिती की आज आम्हाला गावाला पण जायचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता सध्या माझी सगळी गडबड चालू आहे. तर उठले लवकर, कारण का रात्री झोपायला पण लेट झाला. आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तो मी एडिट करत होती रात्री लेटपर्यंत, म्हणजे श्रिया झोपल्याच्या नंतर मग मी ते काम सुरू केलं. आणि एक छोटा व्हिडिओ एक मोठा व्हिडिओ असे 2 व्हिडिओ एडिट करून ठेवलेत. आणि मग म्हटलं की झोपेन 7-7:30पर्यंत. पण काय श्रियाला जाग आली 5:45 वाजताच. ती 5:45 वाजता ती 6:15 6:30पर्यंत जवळजवळ जागी होती. नंतर ती झोपली. नंतर मी थोडासा झोपण्याचा प्रयत्न केला, पण मला काही झोप येत नव्हती. त्याच्यामुळे मी म्हटलं की उठूया आणि कामाला लागूया. त्याच्यामुळे इडली चटणी करायची आहे, सांबार जमल्यास करायचं आहे. म्हणजे गावाला जायचं नसतं तर मग काही नव्हती, पण गावाला पण जायचं आहे. आणि मग सकाळी ह्यांना आत्ता 9 वाजता निघायचं आहे गाडी सर्व्हिसिंग करायला. तर त्याच्यामुळे मग मला इडली पटकन करून, म्हणजे ते खाऊन जातील. तिकडे किती वेळ लागेल माहिती नाही. आणि त्याच्यानंतर येऊन मग गावाला जायचं आहे. बघू कसं काय होतं आहे, कसं काय जमतं आहे आणि कधी निघतं वगैरे काय ते मी तुम्हाला शेअर करत राहते सगळं. तर आता करत घेते पटपट इडली. सगळी कामं आवरायची आहेत. इडलीचं पीठ बघते किती आलं आहे ते. मस्त भरपूर आलं आहे. छान आलं आहे पीठ. म्हणजे साधारण एवढं होतं ते पीठ. आता एवढं झालं आहे. ठीक आहे, चला आता पटकन करून घेते. मस्त आलं आहे पीठ. आणि सांबारासाठी मी ही घेतली तुरीची डाळ. ही डाळ आहे ती घरची, म्हणजे माझ्या आईने दिली आहे. शेतात लावते ती. आणि अशी भरडली, त्याची सालं पूर्ण नाही निघालेत म्हणून मी अशी भिजत टाकली. म्हणजे ती सालं थोडीशी आहेत ती निघून जातील. पण टेस्ट एवढी सुंदर येते, अप्रतिम टेस्ट येते ह्या घरच्या तूर डाळीमुळे सांबाराला. मी काहीच नाही करणार आहे. तिखट डाळ करतो तसं फक्त बटाट घालून फोडणीला देणार आहे, सांबार मसाला घालून. पण छान होते. बघूया कसं काय होतं आता. इडलीच्या पिठात मी मीठ टाकून घेते. गॅस लावून घेतला. पाणी टाकलं ना छान इडल्यामध्ये ठेवल्यावर छान इडल्या पटकन. आणि मी हे 1 वाटी उडीद डाळ आणि त्याला 2 वाटी तांदूळ असं प्रमाण घेतलं. आणि थोडासा सोडा टाकला आणि आता मिक्स टाकलं. आता ही घेते मी चटणी वाटून. मी चटणीसाठी घेतले खोबरं, मिरची, आलं, लसूण आणि खूप सारी कोथिंबीर. घेते आता पटकन वाटून. चटणी रेडी आहे आणि इडली पण ऑलमोस्ट झालेली आहे. आता ती काढते. म्हणजे जर उशीर झालाच तर हे इडली आणि चटणी खाऊन जाऊ.
चटणीच झाली, इडली चटणी देते त्यांना खायला. 9 वाजलेत, माझा काय सांबार झालेला नाही, आता देते त्यांना खायला. सांबार करून येते. श्रेयाचे पप्पा गेले 9 वाजता. फक्त इडली चटणीच खाल्ली, मी काय सांबार बनवला नाही, माझं झालंच नाही. म्हणजे काय देऊ मग. त्याच्यासोबत मी पण इडली चटणी खाल्ली, चहा पिला आणि मस्त झोपली. 1-1.5 तास झोपली असेल श्रेया झोपेपर्यंत. झोपून घेतलं मी. म्हटलं पुढे करता येईल. गावाला जायला लेट होईल, कारण काय आहे ना, सर्व्हिसिंगला गाडी टाकली आहे, तर तिथे त्यांना लेट होणार आहे. त्याच्यामुळे पटकन म्हटलं सांबार करून शिव्या म्हणजे कढीपत्ता, हिंग, लसूण, कांदा. लसूण मसाला टाकतो. सांबार मसाला, त्याच्यात टाकते तूर डाळ आणि बटाटा. मिक्स करून छान. त्याच्यात टाकते टोमॅटो, कोथिंबीर नंतर टाकते, शिट्ट्या काढून झाल्यावर पाणी ओतते. सांबार आहे त्याच्यामुळे टाकते थोडीशी चिंच. थोडंसं सांबार कसं आंबट असतं. आणि चिंच टाकले त्याच्यामुळे साखर. ह्याला मी छान 3 शिट्ट्या काढून घेते. तर असा रेडी झालाय माझा इडली चटणी आणि सांबार. मस्त सांबार झालाय. तर असं झालं. हे ना खूप लेट झाला गाडी सर्व्हिसिंग करून यायला.
त्याच्यामुळे आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही गावाला जायला निघालोय. असा झालाय आमचा दिवसभर. कसा दिवसभरात टाइम गेला कळालंच नाही. आणि मला वाटलं की लवकर होईल ह्यांचं, पण नाही झालं. खूप लेट झालं ह्यांना पण यायला. त्याच्यानंतर ते जेवले वगैरे आणि मग आम्ही आता निघालोय. संध्याकाळचे 6 वाजलेत. काय माहिती आता, आज आहे सॅटरडे, किती वेळ लागतोय पोचायला, कारण का अलिबागला टुरिस्ट खूप असतात, फिरायला जातात. तर त्याच्यामुळे मग बघूया आता ट्रॅफिक लागतंय की नाही ते. आता असं निघालोय आम्ही आता जायला संध्याकाळी. म्हणजे जायचं नक्की नव्हतं, पण ह्यांनी अचानक बेत केला आणि माझी पण 1-2 कामं आहेत, त्याच्यामुळे मग निघालोय. असं सॅटरडे संडे सुट्टी असलं की मग आमचं गावाला जायचं असतं प्लॅन.